हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आता तुम्ही म्हणसाल जे की काही ना काही माणसाने किंवा मुलींनी काहीतरी केलंच पाहिजे, आणि मला वाटतं की घरात बसून राहण्यापेक्षा हे असं काहीतरी केलं तर खूप उत्तम राहतं बरं का. मग आजचा व्हिडिओ हा त्याचप्रमाणे आहे की ज्याप्रमाणे मुलींना नावं ठेवलं जातं की नवऱ्याला घेऊन बाजूला राहते किंवा बाजूला राहणाऱ्या सुनांना जे कोणी टार्गेट करून बोलतायत की फालतूक असेल किंवा खूप आगाऊ मुलगी आहे किंवा प्रत्येक प्रश्नाला उत्तर हिच्याकडे तयार असतं किंवा शब्दाला शब्द देते असं तिच्याकडं नाहक चुका केल्या जातात, आणि ज्या सुना गपगुणाने निमूटपणे ऐकत राहतात त्या खूप चांगल्या आणि खूप संस्कारी आहेत असं म्हणतात. पण मला सांगा की ज्या मुलीने नवीन लग्न झालंय अशा मुलींनी पाय घरात ठेवलाय तेव्हापासून तिला त्रास करणं चालू केले ह्यांनी. अजून तिला त्यांच्या घरातला कानाचा कोपरा सुद्धा माहित नसतो. अशा मुलीला खूप त्रास करतायत, खूप छळ करतायत, खूप मारहाण सुद्धा करतायत. तिच्या अक्षरशः आई वडिलांना शिव्या, तिला टोमणे, मारणे, हाणणे अशा गोष्टी घडतायत. बरोबरच मानसिक त्रास सुद्धा खूप प्रमाणात आणि खूप जास्त प्रमाणात देतात. आणि ती झाल्यानंतर ती तर पहिली स्टेप झालीच की नवीन घरात आली आणि तिच्या मागे हात धुवून असं लागतात की ह्यांचं आणि हे भारत आहे त्यांनी ती पाकिस्तान आहे असं धरून चालतात की सुनाबरोबर देशादेशाची युद्ध असल्यासारखं हे तिच्या बरोबर भांडण करतात. सुनाबरोबर घरात आल्या आल्या की म्हणजे की काय माहिती, पण सुनाबरोबर असं वागणूक तिला देतात. मग आणि नंतर दुसरी स्टेप, किती गरोदर राहिल्यानंतर तिची काळजी घेत नाहीत, तिला त्रास देतात, तिला मानसिक त्रास देतात. प्रत्येक क्षणेला अक्षरशः तिला 7, 8, 9 महिन्याचं बाळ घेऊन इकडं तिकडं वनवन करावी लागते, इकडं तिकडं भटकावं लागतं. तिला तिच्यावर एवढा अत्याचार केला जातो की तिला तिचं पोट घेऊन तिला फिरावं लागतं, की म्हणजे की तिच्यावर एवढं त्या गोष्टी सांगू सुद्धा शकत नाही की असल्या भयंकर घटना घडवले जातात की की का तर फक्त की ती आपल्या मुलापासून वेगळी व्हावी म्हणून. अशा नालायक माणसांपासून तुमच्या म्हणजे की कसं ती मुलगी विसरणार आहे, की म्हणजे कसं ती तुम्हाला म्हातारपणी सांभाळणार आहे मुलगी. तुम्ही तिला गरोदर राहिल्यानंतर कधी तिला विचारले का तुला दुखतंय का कुठं, तुला त्रास होतोय का कुठं, तुला काय खावंसं वाटतंय ग, किंवा तुला काय प्रॉब्लेम तर नाहीये ना, किंवा तुला काय होतंय का, किंवा तू खुश तर आहेस का, की तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय का. त्या उलट ही सासरची लोक काय करतात माहितीये का, तिला आणखीन जास्त त्रास कसा होतील याकडे लक्ष देत आहेत आणि तिला मानसिक त्रास कसा होईल याकडे लक्ष देतात. काही काही सासा तर अक्षरशः त्या सुनांच्या अंगावर जातात तिला मारण्यासाठी. ती प्रेग्नेंट असताना, ती गरोदर असताना तिला मारहाण करायला जातात. आणि ती झाली दुसरी स्टेप. मग लग्न झाल्यानंतर पहिली स्टेप, गरोदर राहिल्यानंतर दुसरी स्टेप, आणि डिलेव्हरी झाल्यानंतर तिसरी स्टेप. आता डिलेव्हरी ही तर इतकी नाजूक कंडिशन असते एका मुलीसाठी, एका स्त्रीसाठी, कारण ती एवढ्या भयंकर पेक्षा एवढ्या नाजूक अवस्थेमध्ये असते ती की तिला तिचं सुद्धा करणं म्हणजे ती मेंटली खूप डिस्टर्ब असते. आणि तिच्यामध्ये जे हॉर्मोनल जे इनबॅलन्स झालेले असतात, म्हणजे की हॉर्मोन असते की तिचा जे काही ताणतणाव असतो तो वाढलेला असतो, ती मानसिक दृष्ट्या व्यवस्थित नसते किंवा तिच्यावर खूप परिणाम पण झालेला असतो त्या डिलेव्हरीच्या काळात किंवा ती डिलेव्हरीची अवस्था. मग ती डिलेव्हरी नॉर्मल असू द्या नाहीतर ती जसं सी सेक्शन म्हणजे की सिझेरियन सेक्शन असू द्या, अशा अवस्थेमध्ये तुम्ही तिला त्रास देताय. मग ती हे बघा, मुली या 3 गोष्टी कधीच विसरत नाही. त्या पहिलं तर ज्यावेळेस तिचं लग्न होऊन ती सासरी पहिल्यांदा घरी येते त्यावेळेस तिच्यावर केलेले जे अत्याचार, अन्याय, छळ या गोष्टी पहिल्या ती विसरत नाही. दुसऱ्या म्हणजे ती गरोदर असताना तिच्यावर जे काही मानसिक त्रास, तिला काय छळ केलेला असतोय, तिला जी मारहाण केलेली असती, म्हणजे जी तिच्या बरोबर वागणूक केलेली असती, अशा गोष्टी ती कधीच विसरत नसती. आणि तिसरी म्हणजे आणि महत्वाची म्हणजे की ती डिलिव्हरी झाल्यानंतर
तिच्यावर जी काही छळ केलेला असतो किंवा जे काही मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो, तिचा सांभाळ तर व्यवस्थित करत नाहीतच, या उलट तिला अजून त्रास कसा होईल जातो. मग ती मुलगी या तिन्ही गोष्टी आयुष्यभर कधीच विसरत नाही. कारण एका स्त्रीच्या जागी उभारून विचार करा की ह्या 3 फेज मधून तिला बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागेल आणि किती ती पळू पण शकेल का नाही, अशा भयंकर वातावरण तुम्ही तिच्यासाठी निर्माण केलेलं असते. त्या गोष्टीमधून ती कशी बाहेर पडणार आहे, आणि जरी पडली तर ती पूर्णपणे बाहेर पडणार आहे का? तिच्या शरीरावरती तर ती जखमा भरून निघतेल्या, परंतु तिच्या मनावर जे जखमा झालेले असते त्या कशा भरून निघतेल्या याचा कोणी विचार करत नाही. त्यामुळे ह्या 3 गोष्टी मुलगी कधीही विसरत नाही. आणि ज्या लोकांना वाटतं ना की आम्हाला म्हातारपणे आमच्या सुनाने आमच्या लेकांनी सांभाळावं, त्यांनी मुलांना सुनांना त्याच पद्धतीने सांभाळलं पाहिजे आणि त्यांचा सांभाळ केला पाहिजे, तरच त्या मुली तुम्हाला म्हातारपणी सांभाळणार आहेत तुमच्या लेकराप्रमाणे. जर तुम्ही त्यांना प्रेमाने ठेवलं, चांगलं इज्जतीत वाढवलं, आदराने वाढवलं, तर त्या नक्कीच तुम्हाला त्यांच्या आई वडिलांसारखं, त्यांच्या मुलांसारखं, त्यांच्या स्वतःच्या पोटच्या मुलांसारखं तुमचा सांभाळ नक्कीच करतील. तर तुम्हाला मंडळी आजचा व्हिडिओ हा कसा वाटला? तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा आणि प्रिया ओहोळ या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.